वडिलांच्या मृत्यूनंतर 3 भावांनी संपत्तीसाठी 18 वर्षाच्या बहिणीचे लग्न एका फेरीवाल्यासोबत केले. काही वर्षांनी बहीण गरिबीला त्रासून भावांकडे हिस्सा मागण्यासाठी आली तेव्हा भाऊ म्हणाले की तुझ्या नावे बाबांनी काहीच ठेवले नाही. तुझ्या नवऱ्याला आम्ही दुकान टाकून देतो. भोळ्या बहिणीला आपल्या भावांचे म्हणणे पटले. तिच्या भावांनी तिच्या नवऱ्याला फळांचे दुकान टाकून दिले. त्यानंतर बहीण भावांच्या घरी कधी आलीच नाही. काही दिवसांनंतर भाऊ संपत्तीची वाटणी करायला लागले तेव्हा पेपर्स बघून त्यांच्या पायाखालून जमीन सरकली. कारण कोमल या आलिशान बंगल्यापुढे उभी राहून लाचार होऊन दरवाजाकडे बघत होती. आपली बोटं पुन्हा पुन्हा मोडत होती. तिला समजतच नव्हते की आतमध्ये जावे की इथूनच माघारी फिरावे. परंतु तिची गरिबी तिच्या स्वाभिमानाला मात देऊ लागली आणि शेवटी तिने दारावरच्या बेलवर हात ठेवला. भर दुपारी ती पुन्हा पुन्हा आपल्या चेहऱ्यावर आलेला घाम पुसत होती. आज तिला आपल्या भावांसमोर हात पसरायला जायचे होते. आपल्या नवऱ्यासाठी आपला स्वाभिमान आणि इगोला एका साईडला ठेवून दुसऱ्या वेळेस दरवाजा वाजवल्यानंतर एका नोकराने दरवाजा खोलला होता. तो नोकर पायापासून ते डोक्यापर्यंत कोमलला बघू लागला. मग म्हणाला, माफ करा, पुढे जावा. तो खूपच गोंधळलेला दिसत होता, जसे काय आत्ताच झोपेतून उठून आला आहे. आणि मग त्याने दरवाजा बंद करून टाकला. कोमलचे तर लज्जेने पाणी पाणी झाले, कारण त्या नोकराने तिला एक भिकारी समजले होते. तिने पुन्हा एकदा दरवाजा वाजवला, पण दरवाजा कोणीच खोलला नाही. जेव्हा 4-5 वेळा दरवाजा वाजवला तेव्हा तो नोकर पुन्हा एकदा रागात बाहेर निघाला आणि कोमलला बघू लागला आणि आपल्या खिशातून चुरगळलेली 10 रुपयाची नोट कोमलला दिली. ती नोट घेण्याअगोदर आणि त्या नोकराने पुन्हा दरवाजा बंद करण्याअगोदर कोमलने आपल्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. तिचा चेहरा पाहिल्यानंतर तो वयस्कर नोकर काही क्षणांसाठी हैराण झाला. त्याची तर बोलतीच बंद झाली होती. म्हणू लागला, कोमलताई, तुम्ही इथे? तो नोकर एवढा हैराण झाला होता की तो बोलताना अडखळायलाच लागला आणि अचानक कोमलसमोर आदराने वाकला. आपले दोन्ही हात छातीसमोर जोडले आणि म्हणू लागला, माफ करा कोमलताई, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. यावर कोमल म्हणाली, काहीच हरकत नाही शामू काका, माझा अवतारच असा आहे की मी एका भिकारीपेक्षा कमी दिसत नाही. तुमची याच्यात काहीच चूक नाही. शामू काका कोमलच्या घरचा खूप जुना नोकर होता. जेव्हा प्रशांतरावांचा म्हणजे कोमलच्या बाबांचा मृत्यू झाला होता आणि कोमल या घरात खेळायची बागडायची, प्रशांतरावांनी कोमलला खूप लाडाने आणि प्रेमाने वाढवले होते आणि शामू काकासुद्धा नेहमी कोमलसोबत खेळायचे. जेव्हा कोमल शाळेत जाताना 2 वेण्या बांधायची तेव्हा या वेण्यांना शामू काका ओढायचे. तेव्हा कोमल शामू काकाची तक्रार आपल्या बाबांना करायची. प्रशांतराव खूप मोठे बिझनेसमॅन होते आणि कोमल त्यांची लाडकी मुलगी होती, जिचा 3 भावांनंतर जन्म झाला होता आणि सगळ्यात छोटी होती. परंतु तिचा जन्म झाल्यानंतर तिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशांतरावांनी तिला आईचे आणि बाबांचे दोघांचेही प्रेम दिले होते. आई वडील बनून तिला सांभाळले होते. जेव्हा ती छोटी होती तेव्हा तिचे भाऊसुद्धा तिचा लाड आणि तिच्यावर प्रेम करत होते, कारण तेव्हा मनात लोभीपणा किंवा कपटीपणा नव्हता. तेव्हा मन साफ होते एखाद्या आरशासारखे. परंतु जसजसे दिवस निघून जायला लागले आणि कोमल मोठी व्हायला लागली, प्रशांतरावांचा बिझनेससुद्धा खूप पसरत गेला. ते 3 फॅक्टरीचे मालक होते, ज्याचे उत्पन्न करोडोमध्ये होते. कोमलचे भाऊ जेव्हा मोठे झाले आणि समजूतदार झाले तेव्हा त्यांना पैशांसमोर प्रेम फिके दिसू लागले. माणसाजवळ कितीही पैसा असला तरी याच्यापेक्षा डबल पैसा मिळवण्याचा लोभ त्यांच्या मनात येऊ लागतो. प्रशांतरावांचे 3ही मुलं पैशांचे पुजारी होते, परंतु प्रशांतराव असे अजिबात नव्हते. त्यांच्याकडे घमंड आणि इगो नावाची अशी कोणतीच गोष्ट नव्हती. उलट ते गरिबांना सुद्धा पैशांची भरपूर मदत करत असायचे आणि मुलांना हीच गोष्ट आवडत नव्हती की त्यांच्या मेहनतीची कमाई त्यांचा बाप गरिबांमध्ये वाटत फिरत आहे. भावांच्या विरुद्ध कोमल खूपच भोळी बाबडी होती. तिला दुनियादारी आणि पैशांची एवढं देणं घेणं नव्हतं. ती खूपच साधी सरळ मुलगी होती, अगदी देवाची गरीब गाय. आणि प्रशांतरावांना कोमल आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रिय होती आणि याच गोष्टीवरून 3ही मुलं जळत असायची. प्रशांतरावांना माहिती होते की कोमलचे मन किती साफ आहे, अगदी आरशासारखे. तिच्या मनात कोणाबद्दलही तिरस्कार अजिबात नव्हता, ना कोणासाठी मनात पाप होते. त्यामुळे प्रशांतरावांचे सगळे ध्यान कोमलकडेच असायचे. प्रशांतराव कोमलची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असायचे. तिच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कामधंद्याला सोडून सुद्धा ते धावत घरी यायचे
आणि कोमलसाठी तर आपल्या बाबांपेक्षा जास्त या जगात कोणीच प्रिय नव्हते. प्रशांतराव कोमलसाठी इतक्या मोठ्या आधाराची सावली होते की त्यांच्या सावलीत ती आरामात राहू शकत होती. पण जीवनाचा कुठे भरवसा असतो. माणसाला सावलीतून वाळवंटात टाकायला एक क्षणसुद्धा लागत नाही. कोमलसोबत सुद्धा काही असेच झाले होते. कारण तिचे आनंदाने भरलेले जीवन एकदम सुनसान होणार होते. तिच्या जीवनातले आनंदाचे क्षण एकदम उडून जाणार होते. कारण प्रशांतरावांना ब्लड कॅन्सर झाला होता, जो शेवटच्या स्टेजला होता. प्रशांतरावांना प्रत्येक क्षणाला कोमलचीच चिंता सतावत असायची की माहिती नाही या मुलीचे काय होईल. तिचे भाऊ तर तिचे जीवनच कठीण करून ठेवतील. कारण त्यांना माहिती होते की कोमलचे भाऊ फक्त आणि फक्त पैशांचे पुजारी आहेत. त्यांच्या मनात त्यांच्या बहिणीसाठी कोणतीच जागा नाही. ते तिला महत्त्वच देत नाही. त्यामुळे प्रशांतराव नेहमी काळजीत असायचे. त्यांना आपल्या आजारापेक्षा कोमलच्या भविष्याची चिंता असायची. ते दिवस रात्र कोमलचाच विचार करत असायचे. कोमलला तर ही गोष्ट माहितीच नव्हती की तिच्या बाबांना ब्लड कॅन्सर झाला आहे. तो सुद्धा शेवटच्या स्टेजला आहे आणि त्यांचे उपचार अशक्य आहेत. कारण कॅन्सर आता पूर्ण शरीरात पसरला होता. त्यामुळे वाचण्याचा कोणताच चान्स नव्हता. प्रशांतरावांजवळ खूप थोडे दिवस राहिले होते आणि जेव्हा ते खूपच अशक्त आणि आजारी राहू लागले तेव्हा ही गोष्ट कोमलला खटकली. ती म्हणू लागली, बाबा तुम्ही इतके अशक्त झाले आहात. तुमच्या डोळ्यांखाली सुद्धा काळी वर्तुळं आली आहेत. तेव्हा प्रशांतरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा माझी वेळ आली आहे. माहिती नाही माझ्यानंतर तुझे काय होईल. तू तर खूपच भोळी भाबडी आहे. तुला तर बाहेर जगात काय चालले आहे याची काहीच खबर नसते. त्यामुळे तुझा कोणीही फायदा उठू शकतो बाळा. मला नेहमी तुझीच चिंता सतावत असते. बाबांचे असे बोलणे ऐकून कोमल मोठे डोळे करून आपल्या बाबांकडे पाहत होती. तिने तर कधीच विचार केला नव्हता की बाबा तिला सोडून जाणार आहेत. कारण आईची सावली तर बालपणीच तिच्यापासून वेगळी झाली होती. आता बापाची सावलीसुद्धा जाणार होती. त्यावेळेस ती 12वीला शिकत होती. तिचे वय फक्त 17 ते 18 वर्ष होते. खरं तर बापानंतर तिच्या भावांनी तिची जबाबदारी घ्यायची होती. त्यांनी तिचे वडील व्हायचे होते. पण बाबांना फक्त समोर पैसाच दिसत होता. ती दिवस रात्र आपल्या बाबांजवळ बसून रडत असायची. परंतु कोणाचे अश्रू आपल्या प्रियजनांना परत आणू शकत नाही. त्यांना एक ना एक दिवस जायचेच असते, अगदी आपल्याला एकट्याला सोडून. तो दिवस तिच्यासाठी शाप होऊन सुरू झाला होता. कारण प्रशांतरावांचा त्या दिवशी मृत्यू झाला होता. प्रशांतरावांसोबत कोमलचा आनंदसुद्धा त्यांच्यासोबत जळून राख झाला होता. कोमल अजून आपल्या बापाच्या दुःखातून निघालीसुद्धा नव्हती की तिचे भाऊ तिच्या डोक्यावर नाचू लागले आणि म्हणू लागले की तुझे लग्न करायचे आहे. आपल्या भावांचे बोलणे ऐकून ती त्यांना हक्काबक्का होऊन पाहू लागली. म्हणू लागली, दादा मला अजून शिकायचे आहे. बाबांना जाऊन अजून किती दिवस झाले आहे. मी तुमच्यावर ओझे झाले आहे का? तेव्हा तिचे भाऊ इमोशनल ड्रामा करत म्हणाले, बाबानंतर तुझे आम्हीच वडील आहोत. लवकरात लवकर आम्हाला बहिणीचे कर्तव्य पूर्ण करायला हवे. आणि बाबांची सुद्धा हीच इच्छा होती की कोमलचे लग्न लवकरात लवकर करावे. कारण मुली आपल्या घरीच चांगल्या वाटतात. आई बापाचे घर तर त्यांच्यासाठी परके असते. कधीपर्यंत ती या परक्या घरात राहू शकते? एक ना एक दिवस तिला तिच्या घरी जावेच लागते. कोमल आपल्या भावांचे बोलणे ऐकून जोरजोरात रडू लागली आणि म्हणू लागली, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. तुमच्यावर कधीच ओझ होऊन राहणार नाही. कृपा करून मला या घरात राहू द्या. मला माझ्या बाबांच्या घरी राहायचे आहे. बाबांच्या आठवणीत या घरात आहे. मला त्यांच्या आठवणीत नेहमी बुडून राहायचे आहे. मला त्यांच्या खोलीत राहायचे आहे. मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. कृपा करून एवढा मोठा निर्णय घेऊ नका. एवढा मोठा अत्याचार माझ्यावर करू नका. परंतु तिच्या भावांचा निर्णय झाला होता. ते तर फक्त आपला निर्णय तिला ऐकावायला आले होते. नाही की कोमलची परवानगी घ्यायला आणि नाही तिच्या इमोशनल गप्पा ऐकायला आले होते. कोमल रोज रडत असायची आणि असाच तिच्या लग्नाचा दिवस आला. ती आपल्या बाबांच्या खोलीत त्यांच्या फोटोला घेऊन रडत होती. तिचे दुःख डोळ्यातून आज वाहून जायला तयार होते. कारण तिला हे सुद्धा माहिती नव्हते की तिचे लग्न कोणासोबत होणार आहे. तिला कोणीच काहीच सांगितले नव्हते आणि तिनेही कोणाला काहीच विचारले नव्हते. तिला तर फक्त आपल्या बाबांसोबत राहायचे होते. माहिती नाही तिचे भाऊ तिच्या जीवाचे दुश्मन का झाले होते. तिच्यामध्ये आणि तिच्या बाबांमध्ये अंतर का निर्माण करत होते. नोकर ज्यांनी कोमलला आपल्या हाताने सांभाळले होते, खास करून शामू काका, कोमलची अशी अवस्था पाहून डोळे भरून रडत होते. परंतु ते लाचार होते. कारण ते एक नोकर होते.
त्यांची या घरात लायकीच काय होती की ते तिच्या अत्याचारी आणि निर्दयी भावांना थांबवू शकत होते. कारण भावांनी तर तिच्यावर अत्याचाराचे लिमिट पार केले होते. कारण तिचे लग्न एका फळ विकणाऱ्या आणि अतिशय गरीब कुटुंबातील मुलाशी ठरवले होते. आणि आज तिच्या लग्नाचा दिवस होता. तो मुलगा ज्याचे नाव रामानंद होते तो अगदी हैराण झाला होता. त्याला तर आपल्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता की तो झोपडीतून निघून एका आलिशान बंगल्यावर आपली वरात घेऊन येईल. त्याला आनंद होण्यापेक्षा तो जास्त हैराणच झाला होता. त्याला थोडा संशय आला की कोमल कदाचित अपंग मुलगी असेल किंवा मुकीबहिरी असेल. त्यामुळे तिचे भाऊ तिचे लग्न एका गरीब कुटुंबातल्या मुलाशी लावायला तयार झाले आहेत. कारण श्रीमंत घरात तिचे लग्नच होणार नाही. परंतु जेव्हा त्याने नवरीच्या वेशात कोमलला पाहिले तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही की त्याची पत्नी इतकी सुंदर असू शकते. ती तर स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. त्याला तर त्याच्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता. कोमल शामू काकांच्या गळ्यात पडून खूप रडली. कारण या घरात फक्त तेच तिचे दुःख समजून घेणारे होते. शामू काका तिच्या बाबांच्या जागेवर होते. परंतु त्यांची एवढी लायकी नव्हती की ते कोमलच्या नशिबाला बदलू शकेल. त्यामुळे तिच्या डोक्यावर हात ठेवून ते खूप रडले आणि शेवटी तिला निरोप दिला होता. आज इतक्या वर्षानंतर ते कोमलला आपल्यासमोर बघून घाबरले होते. कोमलची अवस्था अगदी एका भिकारींसारखी होती. जशी काय ती भीक मागायला त्यांच्या दारावर आली होती. किती अत्याचारी भाऊ होते जे स्वतः आपल्या बापाने सोडलेल्या करोडो संपत्तीवर ऐश करत होते आणि कोमलचा हिस्सासुद्धा त्यांनी दिला नव्हता. पूर्ण तिचा हिस्सा त्यांनी हडप केला होता. शामू काका खूप सारे दुःख डोळ्यात ठेवून कोमलला बघत होते. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि लगेच आपल्या क्वार्टरमध्ये तिला घेऊन गेले. तिला थंड पाणी प्यायला दिले कारण कोमल घामाने ओलीचिंब झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग फिका पडला होता कारण बंगला ते झोपडीपर्यंतच्या प्रवासाने तिला खूप दमवले होते. तिचा चेहरा तर तरुण आणि टवटवीत असायचा, परंतु आता तिच्या चेहऱ्यावर गरिबीची धूळ बसली होती ज्याच्यामुळे तिची सुंदरता फिकी पडली होती. शामू काका खूप वेळ तिच्याकडेच बघत होते. मग म्हणू लागले, कोमल बाळा, तुम्ही कुठे गेल्या होत्या? मी तुम्हाला कुठे कुठे शोधले नाही. तुम्ही तर लग्नानंतर असा निरोप घेतला की पुन्हा या घराकडे पलटून देखील पाहिले नाही. कोमलने एक खोल श्वास घेतला आणि शामू काकाला म्हणू लागली, या घराचा मालकच राहिला नाही तर हे घरसुद्धा माझे नाही. कारण एक तेच होते जे माझ्या हक्काचे होते. कोमलच्या डोळ्यात गेलेल्या दिवसांचे आणि भूतकाळातले दुःख दिसत होते. ती शामू काकाला म्हणू लागली, मला माझ्या भावांना भेटायचे आहे कारण माझी परिस्थिती खूपच खराब आहे. माझा नवरा जो एक फळ विकणारा होता त्याचा आता कारोबार ठप्प झाला आहे आणि आता आमच्यावर अगदी उपाशी राहण्याची वेळ आली आहे. मला माझ्या भावांजवळ पैशांची मदत मागायची आहे. माझा हिस्सा मागायचा आहे कारण बाबांनी काहीतरी माझ्यासाठी सोडलेच असेल ना. कदाचित तो माझा हिस्सा आमचे पोट भरण्यासाठी भरपूर असेल आणि आम्ही नवरा बायको आणि माझी छोटी मुलं त्यांच्यावर जगू शकेल. शामू काका हैराण होऊन कोमलला बघत होते. ती ही कोमल होती जी प्रशांतरावांच्या काळजाचा तुकडा होती. मग त्यांनी कोमलसाठी नक्कीच काहीतरी सोडले असेलच ना. शामू काका कोमलला तिच्या भावांजवळ घेऊन गेले जे खूप आरामात कोमलच्या हिस्स्यावर ताबा करून बसले होते आणि तरीही त्यांचे पोट भरत नव्हते. आपल्यासमोर कोमलला पाहून तिचे भाऊ खूपच आश्चर्यचकित झाले. त्यांना तर वाटले होते की कोमल आत्तापर्यंत गरिबीने उपाशी राहून मेली असेल कारण त्यांचा हाच प्लॅन होता. एका अत्यंत गरिबासोबत त्यांनी तिचे लग्न लावून दिले होते कारण ती लवकरात लवकर मरून जावी आणि आपला करोडोंचा हिस्सा मागायला परत इथे येऊ नये जो प्रशांतरावांनी कोमलसाठी सोडला होता. कारण तिच्या भावांना या गोष्टीचे खूप मोठे दुःख होते की प्रशांतरावांनी मुलांपेक्षा जास्त मुलीच्या हिस्स्यात प्रॉपर्टी ठेवली होती. 3 फॅक्टरींपैकी एका फॅक्टरीची मालकीन कोमल होती आणि या व्यतिरिक्त करोडो रुपये तिच्या अकाउंटमध्ये होते जे कोमलला माहितीसुद्धा नव्हते कारण ती लग्नावेळेस फक्त 18 वर्षांचीच होती. खूपच भोळी भाबडी होती. तिला पैशांचे त्यावेळेस काहीच ज्ञान नव्हते. ती इतकी भोळी बाबडी होती की आता तिला आपला हिस्सा मागताना सुद्धा खूपच लाज वाटत होती. ती घाबरत घाबरत आपल्या भावांना म्हणू लागली, माझा नवरा आणि माझ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. जर बाबांनी माझ्यासाठी काही सोडले असेल तर प्लीज ते मला द्या, म्हणजे मी माझ्या नवऱ्यासोबत जीवन आरामात जगू शकेल.
भावांनी कोमलचे बोलणे ऐकून तिला दिलासा दिला. म्हणाले की आम्ही तुझ्या नवऱ्याची मदत करू, म्हणजे तो त्याचा व्यवसाय चालू शकेल आणि तुम्ही लोक आरामात सुखाने जीवन जगू शकाल. शेवटी तुझा आमच्यावर अधिकार आहे. भाऊ तिच्यासोबत खूप लाडाने प्रेमाने बोलले होते आणि ती बिचारी खूप खुश झाली होती. परंतु तिला काय माहिती होते की तिच्यासोबत किती मोठी फसवणूक केली जात आहे. कारण या तिन्ही भावांनी कोमलच्या पतीला फळांच्या हातगाडीऐवजी एक दुकान खरेदी करून दिले होते, ज्यामध्ये तो आपली फळं वगैरे सजवून विकू शकेल आणि त्याला त्याच्या पोरांना आणि बायकोला 2 वेळेचे जेवण मिळू शकेल आणि पुन्हा कधी कोमल आपल्या भावांच्या दारात येऊ शकणार नाही. तिच्या भावांनी कोमलची करोडोंची प्रॉपर्टी हडप केली होती आणि तिला करोडोंच्या प्रॉपर्टीऐवजी फक्त एक दुकान खरेदी करून दिले होते. कोमल बिचारी एवढ्यातच खुश झाली होती की तिचा नवरा याआधी फळांची हातगाडी चालवत होता, आता दुकानाचा मालक झाला आहे. आता तर ते आरामात 2 वेळेचे जेवण जेवू शकतील. ती बिचारी या गोष्टीपासून अज्ञात होती की तिचे बाबा, जे तिच्यासाठी जीवापेक्षा प्रिय होते, ज्यांनी कधी कोमलवर कसलेच संकट येऊन दिले नाही, मग ते कोमलला असेच सोडणार होते का आणि संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या भावांच्या नावे करणार होते का? कोमलच्या मनात तर दुःख होते, परंतु तिने कोणाला सांगितले नव्हते. तिच्यासाठी तर इतकेच खूप होते की ती आणि तिचा नवरा रात्री उपाशी झोपणार नाही. ती पुन्हा पलटून आपल्या भावांजवळ कधीच गेली नाही, कारण ती पुन्हा पुन्हा आपल्यासाठी आपला हक्क मागू शकत नव्हती. तिला लाज वाटत होती, तिचा स्वाभिमान आणि इगो आडवा येत होता. ज्या भावांना जाणीव नव्हती की आपल्या बहिणीचा हिस्सा तिला द्यावा, मग त्यांना जाणीव करून देण्याचा काय फायदा? दिवसांमागून दिवस जात होते. कोमलचे भाऊ ईश्वराच्या कचाट्यात सापडले, कारण दुसऱ्यांच्या हक्काचे खाणाऱ्यांना देव या जन्मात सुद्धा शिक्षा देतो आणि वरती सुद्धा. एक दिवस दोन्हीही फॅक्टरीमध्ये अशी आग लागली की प्रत्येक वस्तू जळून राख झाली. या 3च फॅक्टरी होत्या ज्यामुळे ते करोडो रुपये कमावत होते. तिसरी फॅक्टरी, जी कोमलच्या नावे होती, अगदी चांगली वाचली होती. हा देवाचा खूप मोठा चमत्कार होता. तिन्ही भावांनी कोमलच्या नावाची फॅक्टरी आणि तिच्या नावाचे शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते वकिलासोबत बोलायला गेले तेव्हा त्यांच्या पायाखालून जमीन सरकली, कारण ते वकील साहेब प्रशांतरावांचे खूप जवळचे मित्र होते आणि त्यांच्या विश्वासातले वकील होते. प्रशांतरावांनी मरणाअगोदर एक मृत्यूपत्र केले होते, ज्यामध्ये असे होते की कोमलचे शेअर्स आणि फॅक्टरी तिच्या भावांना विकण्याचा अधिकार किंवा परवानगी नाही आहे आणि जर कुणीही याच्यावर ताबा टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला जेलची शिक्षा होईल आणि जेवढ्या दिवस ती फॅक्टरी कोमलशिवाय दुसऱ्यांच्या ताब्यात राहिली असेल तेवढ्या दिवसांचे प्रॉफिट कोमलला देण्यात यावे आणि फॅक्टरीसुद्धा तिला देण्यात यावी. कोमलचे भाऊ हे मृत्यूपत्र ऐकत होते आणि भीतीमुळे ते घामाने ओलेचिंब झाले होते, कारण आजपर्यंत त्यांनी मृत्यूपत्र ऐकण्याचा कोणताच प्रयत्न केला नव्हता. त्यांच्या बाबांनी हे काय केले होते? त्या तिन्ही भावांनी फक्त आपल्याच मनाचे केले होते आणि त्यांची पापं एवढी वाढली होती की शेवटी ते ईश्वराच्या कचाट्यात आले आणि तरीही सुधारले नव्हते आणि कोमलच्या हिस्स्याची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वकिलाचे बोलणे ऐकून तर ते एकदम शॉक झाले, कारण कोमलची प्रॉपर्टी अजूनही बाकी होती. नाहीतर दोन्हीही फॅक्टरींना ते गमावूनच बसले होते. जर ती वाचलेली प्रॉपर्टी कोमलच्या हवाली केली तर ते रस्त्यावर आले असते आणि वकील साहेब बोलले होते की जेवढे दिवस त्या फॅक्टरीवर ताबा आहे आणि त्याचे प्रॉफिट मिळाले आहे ते सगळेच्या सगळे प्रॉफिट फॅक्टरीच्या मालकिनीला देण्यात यावे, कारण जर त्यांनी ते प्रॉफिट कोमलला दिले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तिन्ही भाऊ डोकं पकडून खुर्चीवर बसले होते, कारण त्यांना त्यांचे भविष्य अगदी अंधारात वाटत होते. त्यांनी आजपर्यंत जेवढी ऐश केली होती ती सगळी आता संपली होती आणि ते रस्त्यावर आले होते आणि जेलमध्ये जाणार होते, कारण त्यांच्याजवळ तर आता इतके सारे पैसेसुद्धा नव्हते की ते कोमलला प्रॉफिट देऊ शकेल, जे करोडो रुपयेमध्ये होते. इकडे कोमल आपल्या झोपडीमध्ये नवऱ्यासोबत 2 घास खाऊन सुखाने झोपली होती आणि इकडे तिचे भाऊ बंगल्यामध्ये असूनसुद्धा सुखापासून वंचित होते, कारण त्यांची आता रात्रीची झोप उडाली होती. पुन्हा अनाथाच्या हक्काचे इतक्या वर्ष खाल्ल्यानंतर त्याला सुखाने झोप कशी येऊ शकत होती? त्यांना सगळ्यात जास्त काळजी तर आपल्या मुलांची होती, कारण ते सुद्धा त्यांच्यासोबत रस्त्यावर येऊ शकत होते, कारण आता ते छोट्या छोट्या मुलांचे बाप होते आणि त्यांना या मुलांच्या डोक्यावरचे छत काढायचे नव्हते.
त्यामुळे दुसऱ्याच दिवशी ते कोमलला शोधू लागले, कारण त्यांना हे सुद्धा माहिती नव्हते की कोमल कुठे राहते आणि कोणत्या अवस्थेत आहे. परंतु ते आज कोमलपुढे हात पसरायला गेले होते. त्यांनी ती झोपडी शोधून काढली, ज्यामध्ये कोमल तिच्या नवऱ्यासोबत राहत होती. तिथे तर 2 मिनिटसुद्धा उभे राहणे कठीण होते. कोमलला तर जागाच मिळत नव्हती की आपल्या शेठ भावांना कुठे बसवावे. त्यामुळे तिला लाज वाटत होती. तुटलेल्या खुर्चीशिवाय त्या घरात काहीच नव्हते. परंतु ते तिन्ही भाऊ कोमलच्या पायांवर पडले आणि जोरजोरात रडू लागले. कोमल अचानक हैराण झाली आणि काळजीने त्यांच्याकडे पाहू लागली. तिला विश्वासच बसत नव्हता की सुटाबुटातले भाऊ एका भिकाऱ्यांसमोर का रडत आहे. इतक्यात शामू काका झोपडीमध्ये आले. कोमलने शामू काकाला विचारले तेव्हा ते हसायला लागले. म्हणू लागले, कोमलताई, आज तुमच्या भावांची अक्कल ठिकाणावर आली आहे. कारण देवाच्या काठीला आवाज नसतो. यांची चोरी आता शेवटच्या परिणामावर पोहोचली आहे आणि तुम्ही आता या झोपडीत राहणार नाही. कोमल शामू काकाचे बोलणे ऐकून हैराण झाली होती. म्हणू लागली, याचा काय अर्थ आहे काका? तेव्हा शामू काकाने कोमलला सगळं काही सत्य सांगून टाकले. सत्य ऐकल्यानंतर कोमलला खूप मोठा धक्का बसला होता. इतक्या संपत्तीमध्ये तिच्या भावांनी तिला काय हिस्सा दिला होता? तिच्या भावांनी लज्जेने मान खाली घातली होती आणि तिला माफी मागत होते. म्हणू लागले, आम्हाला जेलमध्ये पाठवू नकोस, आम्ही तुझे प्रॉफिट हळूहळू परत करेल. परंतु कोमलचे मन खूप मोठे होते. तिला आपल्या भावांवर खूप राग आला होता, पण तिचे मन खूप मोठे होते. म्हणू लागली, काहीच हरकत नाही, मी तुम्हाला माफ केले आहे. तुमची छोटी छोटी मुलं आहेत, मी त्या मुलांवर अन्याय करू शकत नाही. तुमची शिक्षा सुनावणारी मी नाही तर ईश्वर आहे. त्याला हवं असेल तर तो जमिनीवरून उचलून आकाशात बसवेल आणि एकदमच जमिनीवर सुद्धा फेकेल. आज कोमल अगदी आरामात राहत होती. आपल्या पती आणि मुलांसोबत त्याच बंगल्यात आपले जीवन जगत होती, जिथे कधीतरी ती आपल्या बाबांसोबत राहत होती. तिचे भाऊसुद्धा त्याच बंगल्यात राहत होते आणि कोमलच्या दयेवर जगत होते. कारण आपला हिस्सा तर त्यांनी गमावला होता आणि आता ते कोमलच्या हिस्स्यावर त्या बंगल्यात जगत होते. कोमलने आपल्या भावांना आपल्यासोबतच ठेवले होते, परंतु आता सगळं काही कोमलच्याच हातात होते. कारण यामुळे तिला तिच्या संयमाचे फळ मिळाले होते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.